तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये या भरतीसंबंधी माहिती पाहणार आहोत. तर इथं बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर 15वा वित्त आयोग अंतर्गत BPHU मध्ये कंत्राटी तत्वावर भरतीची ही जाहिरात आहे सन 2023-24 साठी. तर त्यानुसार इथं पदे दिलेली आहे. तर आता आपण इथं रिक्त पदांचा तपशील बघू. तर इथं प्रोग्रामचे नाव आहे, त्यानंतर इथं मंजूर पदाचे नाव आहे, त्यानंतर रिक्त पदांची संख्या आहे, त्यानंतर नियुक्तीचे ठिकाण पण इथं दिलेले आहे, त्यानंतर इथं जातीचा प्रवर्ग आहे, त्यानंतर इथं शैक्षणिक पात्रता आहे, वयोमर्यादा आहे आणि तुम्हाला जे मानधन मिळणार आहे ते पण इथं दिलेलं आहे. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर याच्या इथं 5 जागा आहे आणि इथं नियुक्तीचे ठिकाण दिलेले आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहे. तर इथं SC साठी 1 जागा आहे, VGA साठी 1 आहे, OBC साठी 1 आहे, त्यानंतर ओपनसाठी इथं 2 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती MS झुलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. त्यानंतर यासाठी तुम्हाला 40,000 इतके मानधन मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर याच्या इथं 5 जागा आहे. तर SC साठी 1 आहे, VGA साठी 1 आहे, त्यानंतर OBC साठी 1 आहे, त्यानंतर ओपनसाठी इथं 2 जागा आहे आणि यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH, MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला 35,000 इतके मानधन मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे लॅब टेक्निशियन. तर याच्या इथं 10 जागा आहे. SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, VGA साठी 1 आहे, त्यानंतर OBC साठी 2 आहे, EWS साठी 1 आहे, ओपनसाठी 4 आहेत आणि यासाठी तुम्हाला 12वी प्लस इथं डिप्लोमा लागणार आहे आणि जे तुम्हाला मानधन मिळणार आहे तर ते इथं 17,000 रुपये आहे. त्यानंतर या भरतीसाठीची वयोमर्यादा आहे तर ती मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी इथं 38 वर्षापर्यंत राहील. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहे. तर सविस्तर जाहिरात, त्यानंतर अटी शर्ती आणि जो अर्ज आहे तर तो तुम्हाला इथं nagpurzp.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच जाहिरातीबाबत पात्र अपात्र उमेदवारांची जी मेरिट लिस्ट आहे तर ती पण याच वेबसाईटवर इथं प्रसिद्ध होणार आहे. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्यानंतर या भरतीसाठी जी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तर ती इथं दिलेली आहे. तर खालील कागदपत्रांची मूळ प्रतीची छायांकित प्रत तुम्हाला अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. तर यामध्ये तुम्हाला पदवी प्रमाणपत्रे, त्यानंतर गुणपत्रिका, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी स्पेशलिस्ट पदांकरिता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर पासपोर्ट फोटो आणि तुम्ही जो शुल्क भरणा केला आहे त्याची इथं पावती तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर अर्ज सादर करण्याची जी अंतिम तारीख आहे तर ती 9/1/2024 आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर. तर ही जी पदे आहे तर ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहे आणि त्यांचा जो कालावधी आहे तो 29/6/2024 पर्यंत आहे. तर तुमची जी निवड प्रक्रिया आहे तरी 100 गुणांच्या आधारे होणार आहे. तर यामध्ये तुम्हाला अंतिम वर्षाचे असलेले गुण त्यासाठी 50 गुण आहे. त्यानंतर संबंधित विषयामध्ये अधिक पात्रता असल्यास त्यासाठी 20 गुण, त्यानंतर अनुभव असल्यास इथं 30 गुण आहे. तर या गुणांच्या आधारे उमेदवारांची इथं मेरिट लिस्ट लावण्यात येईल. त्यानंतर या भरतीसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे, त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये राहणार आहे. तर तुम्हाला इथं बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर खाते क्रमांक इथं देण्यात आलेला आहे. तर यावर तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्याची पावती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्जाचा नमुना आहे. तर हा अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर यासोबत तुमचे डॉक्युमेंट जोडायचे आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.